पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तमाम विद्यार्थी मित्रांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वपूर्ण व नवीन अपडेट मी तुमच्यासाठी या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे. तर बघा मी तुम्हाला हे सांगणार आहे की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले आणि त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे पुरुषांची किती आले, महिलांची किती आले आणि महत्त्वाचं म्हणजे एका जागेसाठी किती उमेदवार बसलेले आहेत. आता समजा मीरा भाईंदर जे काही आहेत, तर मीरा भाईंदरला टोटल किती या ठिकाणी जागा आहेत, त्या ठिकाणी टोटल किती अर्ज आले, त्याच्यापैकी पुरुष किती आहे, महिला किती आहे आणि महत्त्वाचं म्हणजे एका जागेसाठी किती उमेदवारांमध्ये कॉम्पिटिशन आहे, अशी माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आता मुंबई फॉर्म भरणारे विद्यार्थी आता जागे व्हा. तर तुमचं जे काही ग्राउंड आहे तर ते फेब्रुवारी महिन्यामध्ये होणार आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी ग्राउंड जी काही आहे तर त्याची तयारी तुम्हाला लवकरात लवकर करायची आहे. तर मुंबईबद्दल या ठिकाणी ग्राउंडची अपडेट आलेली आहे मित्रांनो. आता जागे व्हा. फेब्रुवारी महिन्यामध्ये तुमचे हॉल तिकीट येतील आणि लगेच ग्राउंडला सुरुवात होणार आहे CP मुंबईला, म्हणजेच मुंबई शहरला. तर सर्व जी काही अपडेट आलेली आहे अतिशय महत्त्वाची आहे, तीच मी तुम्हाला डिटेलमध्ये देणार आहे. तर प्रत्येक मुला व मुलींसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे सर्वांना रिक्वेस्ट आहे की शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती या ठिकाणी तुम्हाला जर तुम्ही या ठिकाणी नवीन असाल किंवा तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि महत्त्वाचं म्हणजे जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांमध्ये या व्हिडिओला तुम्हाला शेअर करायचं आहे. ठीक आहे, तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. आता बघा महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मुंबईच्या ग्राउंडबद्दल नंतर माहिती देतो. त्याच्या अगोदर भरपूर विद्यार्थी विचारत होते सर मी मीरा भाईंदरला फॉर्म भरलेला आहे, तिथं किती अर्ज आले, मग त्याच्यामध्ये पुरुष किती आहे, त्याच्यानंतर एका जागेसाठी किती उमेदवार बसलेले, याच्याबद्दल आम्हाला डिटेलमध्ये माहिती द्या. तर मी तुम्हाला 3-4 घटकांसंदर्भात माहिती घेऊन आलेलो आहे. आणि जिथं सगळ्यात जास्त जागा आहे तिथं कॉम्पिटिशन पण खूप टफ आहे, तिथं सगळ्यात जास्त अर्ज पण आलेले. तर तोच व्हिडिओ मी तुमच्यासाठी आता घेऊन आलेलो आहे. तर बघा समोर तुम्ही बघू शकतात, पोलीस भरती सर्वात मोठी बातमी, कोणत्या जिल्ह्यात किती अर्ज आले आणि एका जागेसाठी पुरुष किती व महिला किती. या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे कॉम्पिटिशन जे काही आहे ते अतिशय या ठिकाणी जास्त मोठ्या प्रमाणात आहे. तर नेमके या ठिकाणी अपडेट काय आलेली तर तीच मी तुम्हाला आता डिटेलमध्ये देतो. आता समोर तुम्ही घटक पाहू शकतात, मीरा भाईंदर जो काही या ठिकाणी घटक आहे तर याच्यासाठी 840 विद्यार्थी या ठिकाणी बसू शकतात. महत्त्वाचं म्हणजे 840 जागा यामध्ये टोटल आहेत. आता बघा 840 जागा आहेत आणि याच्या ठिकाणी आता अर्ज किती आले ते मी तुम्हाला पुढं सांगतो. आता बघा 840 टोटल जागा आहे. बघा पुरुष या ठिकाणी 584 जागा आहे पुरुषांसाठी, महिलांसाठी 254. ठीक आहे, आता पुरुष 584, महिला 254. आता या ठिकाणी अर्ज टोटल आलेले जवळपास 43,000. आता आपल्या समोर जो काही आकडा आलेला आहे तर तो 42 ते 43,000चा आकडा आहे. याच्यामध्ये या ठिकाणी 50-100 जागांचा या ठिकाणी फरक असू शकतो, म्हणजे अर्जांचा 50-100 अर्ज मागं पुढं होऊ शकतात. ठीक आहे, आपण 43,000 याच्यामध्ये आकडा पकडलेला आहे. जर पुरुषांचा विचार केला तर आपण 31,980 या ठिकाणी पुरुषांचे अर्ज आहे. किती? 31,980 पुरुष. आणि जागा किती आहे या ठिकाणी? 584. त्याच्यानंतर महिलांच्या जागा आहे 254 आणि महिलांनी अर्ज केलेले या ठिकाणी 11,020 महिलांनी अर्ज केलेले आहे आणि त्यांच्या फक्त 254 जागा आहे. जर आपण याच्यामध्ये सरासरी प्रमाण काढलं तर पुरुषांच्या एका जागेसाठी 54 विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहे, म्हणजे एक जी काही जागा आहे त्या ठिकाणी एक जागेसाठी 54 विद्यार्थी बसलेले आहेत. तुम्हाला या ठिकाणी 53 विद्यार्थ्यांना हरवून तुमचा नंबर आणायचा आहे. अशा पद्धतीचं तुमचं पुरुषांचं कॉम्पिटिशन आहे. आणि महिला एका जागेसाठी 43 बसलेलं आहे, म्हणजे एक जागा आहे आणि 43 महिला त्या ठिकाणी बसलेल्या आहे. तुम्हाला 42 महिलांना, तुम्ही 43वा नंबर तुमचा आहे, तुम्हाला 42 महिलांना हरवायचं आहे तरच तुम्ही पोलीस होऊ शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर समोरचा घटक आहे पुणे शहर. पुणे शहरचा जर आपण विचार केला तर 1733 जागा यामध्ये आहेत. टोटल किती? 1733. ठीक आहे, त्याच्यानंतर पुरुषचा जर आपण विचार केला तर 1212 जागा यामध्ये पुरुषांच्या आहेत. महिलांच्या 521 जागा आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी जर टोटल अर्ज आपण याच्यामध्ये विचार केला, 98,000 या ठिकाणी टोकन नंबर आलेला होता अर्ज भरला त्यावेळेस. 98,000 आपण 2,000 एक्स्ट्रा पकडलेले, म्हणजे 1,00,000 या ठिकाणी टोटल अर्ज आलेले आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये पुरुषांचा जर आपण विचार केला तर 79,000 पुरुषांचा अर्ज याच्यामध्ये आलेला आहे, म्हणजे या ठिकाणी नंबर आलेला आहे पुरुषाचा अर्ज क्रमांक 79,000. ठीक आहे, महिलांचा आलेला या ठिकाणी 21,000च्या जवळपास आपण पकडू. आता महत्त्वाचं म्हणजे असं नाही आहे की 79,000 पुरुष जे याच्यामध्ये 1,000-2,000चा फरक असू शकतो, परंतु आपण याच्यामध्ये गृहीत पकडलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर प्रमाण जर आपण याच्यामध्ये विचार केला, आता समजा पुरुषांचा जर विचार केला तर एका जागेसाठी 65 पुरुष बसलेले. किती? 65.
आणि याच्यामध्ये आता तुम्हाला मी नंतर माहिती देणार आहे की कॉम्पिटिशन कसं असणार आहे, कोणते विद्यार्थी या ठिकाणी टफ अभ्यास करणार आहे ते पण सांगतो आणि कोणाची ग्राउंडची प्रॅक्टिस जास्त झालेली आहे. ठीक आहे. पुरुषांचा एका जागेसाठी 65 पुरुष बसलेले आहे आणि महिला एका जागेसाठी 40 बसलेला आहे. आपण हे सरासरी प्रमाण काढलेलं आहेत. तुम्हाला या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती मी देतोय, त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर नाशिक ग्रामीण, जर आपण नाशिक ग्रामीणचा याच्यामध्ये विचार केला तर टोटल 210 जागा या ठिकाणी आहेत. आता याच्यामध्ये पुरुष 147 जागा आहे, पुरुषांसाठी 147 जागा, महिलांसाठी 43 जागा. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी टोटल अर्ज आलेले 28,200. 28,200 या ठिकाणी टोटल अर्ज आलेले आहे. पुरुष यामध्ये 23,480 अर्ज करणारे पुरुष आहे आणि महिला या ठिकाणी 4,720. ठीक आहे. 4,720 महिलांनी अर्ज केलेले आहे. जर आपण याच्यामध्ये सरासरी प्रमाण काढलं तर एका जागेसाठी या ठिकाणी 159 पुरुषांनी अर्ज केलेला आहे. किती? 159. आता तुम्ही विचार करा कॉम्पिटिशन किती टफ होणार आहे. एका जागेसाठी 159 विद्यार्थ्यांनी अर्ज केलेला आहे, म्हणजे बघा कॉम्पिटिशन या ठिकाणी किती टफ होणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर समोरचं महिलांनी एका जागेसाठी 74 अर्ज केलेले आहे. एक जागा आहे त्या ठिकाणी अर्ज आलेले आहेत 74 एका जागेसाठी. आता तुम्ही विचार करा या ठिकाणी किती टफ कॉम्पिटिशन या ठिकाणी महिलांचं सुद्धा आहे. तर सांगण्याचा मुद्दा काय आहे की तुम्हाला जर एवढं टफ कॉम्पिटिशन आहे तर तुमचं काम आहे प्रॅक्टिस करणं ग्राउंडची. सर्वप्रथम तुम्हाला ग्राउंडची प्रॅक्टिस करायची आहे, कारण लेखी परीक्षा तुमची लेट होणार आहे. अगोदर ग्राउंड होईल, जवळपास आता 1.5-2 महिन्यानंतर तुमचा ग्राउंड सुरू होईल. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे त्या ग्राउंडचा कट ऑफ लागेल, म्हणजे कट ऑफमध्ये बसतील आणि कट ऑफमध्ये कोण बसणार आहे, एकाच 10 प्रमाणे तुमचा कट ऑफ असणार आहे, म्हणजे एका जागेसाठी 10 विद्यार्थी बसणार आहे. ठीक आहे. मागच्या वर्षीचं हेच या ठिकाणी पॅनल होतं आणि त्याच्या पद्धतीनेच म्हणजे त्याच पद्धतीने यावर्षी सुद्धा असणार आहे. एका जागेसाठी 10 उमेदवार बसणार आहेत. तर बघा याच्यामध्ये तुमचं एकच काम आहे की ग्राउंडची प्रॅक्टिस 2 वेळेस करा. त्याच्यानंतर लेखी परीक्षेची सुद्धा तुम्हाला जास्तीत जास्त सराव करायचा आहे. सध्या ग्राउंडची प्रॅक्टिस तुम्हाला जास्त करायची. आता महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मुंबईच्या ग्राउंडबद्दल मी ऑफिशियल अपडेट देतो की मुंबईचं जे काही ग्राउंड आहे, मुंबईला जवळपास या ठिकाणी 2,80,000च्या जवळपास अर्ज आलेले आहे. किती? 2,80,000. सांगण्याचा मुद्दा काय आहे की याच्यामध्ये 2,20,000च्या वरती मुलं आहे आणि राहिलेल्या मुली. आता महत्त्वाचा पॉईंट मी तुम्हाला देतो की तुमचं जे काही ग्राउंड आहे, मी तुम्हाला व्हिडिओच्या या ठिकाणी सुरुवातीला काय बोललो की मुंबईला खूप टफ कॉम्पिटिशन आहे आणि या ठिकाणी अर्ज पण जास्त आलेले आहे आणि तुमचं जे काही मुंबईचं ग्राउंड आहे तर ते फेब्रुवारी महिन्यात तुमचं हॉल तिकीट येऊन सुरू होणार आहे. तर बघा हे मी तुम्हाला याच्यासाठी टायटल दिलं की भरपूर विद्यार्थी काय करताय त्यांना माहिती नाही आहे की मुंबईचं ग्राउंड एक्झॅक्टली कधी होणार आहे. बघा निवडणूक सुरू आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जे काही तुमचं जिल्हा पोलीसचं ग्राउंड आहे, मुंबईचा विषय सोडून द्या, मुंबई पुणे नागपूर याचा विषय सोडून द्यायचा आहे तुम्हाला. जे काही अदर लहान लहान जिल्हे आहेत या जिल्ह्यांचं जे काही ग्राउंड आहे तर ते निवडणूक संपल्यानंतर या ठिकाणी तुमचं सुरू होणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे फेब्रुवारी महिन्यात त्या ग्राउंडला सुरुवात होणार आहे. आतापासूनच ग्राउंड तयार करायला या ठिकाणी प्रोसेस सुरू झालेली आहे. ठीक आहे. आता तुमचं अदर जिल्ह्यांचं लक्षात आलं. आता मुंबईबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती देतो. आता मुंबईला जर 3 लाख अर्ज आलेले त्या ठिकाणी जास्त विद्यार्थ्यांचं कॉम्पिटिशन आहे, म्हणजे एका दिवसामध्ये त्यांना जवळपास 5,000 विद्यार्थ्यांचं ग्राउंड घ्यायचं आहे आणि मुंबईला 3 ठिकाणी तुमचं ग्राउंड होतं, नायगाव त्याच्यानंतर मरोड. तर या ठिकाणी तुमचं ग्राउंड होत असतं आणि तुमचं ग्राउंड खूप टफ होतं. त्याच्यामुळं हे जे काही ग्राउंड असतं ते रोजचं नियोजन करावं लागतं. तिथं जास्त विद्यार्थी येतात, त्याच्यामुळं या ग्राउंडची जी काही प्रोसेस आहे तर ती फेब्रुवारीमध्ये होणार नाही आहे. त्याच्यामुळं विद्यार्थी या ठिकाणी संभ्रममध्ये राहू नका. विद्यार्थ्यांनी काय केलं, त्यांना कळालंच नाही की ग्राउंड कधी होणार आहे. त्यांनी 2-2, 3-3 वेळेस या ठिकाणी रनिंगची या ठिकाणी प्रॅक्टिस केली आणि महत्त्वाचं म्हणजे काही विद्यार्थी इंजर्ड झालेले आहेत. आता महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न असा करतोय की जे काही मुंबईचं ग्राउंड आहे ते तुम्हाला या ठिकाणी एप्रिल-मे महिन्यामध्ये होणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला 3-4 महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. त्याच्यामध्ये महत्त्वाचं तुमचं एवढंच काम आहे की प्रॅक्टिस करा आणि करताना फक्त तुम्हाला व्यवस्थित करायची आहे, घाई गडबडीने करायची नाही आहे, चुकीच्या पद्धतीने करायची नाही आहे. काही विद्यार्थी ग्रामीण भागातील असतात ते रस्त्यावरती पळतात, काही शहरात असतात ते ग्राउंडवरती पळतात. पळताना तुम्हाला या ठिकाणी जर खाली पडले समजा, हातपायाला इंजर्ड होऊ शकतो आणि त्याच्यामुळं
तुमचं जे काही आहे, जर समजा तुमचा हातपाय वगैरे काही फ्रॅक्चर झाला त्याच्यापासून नुकसान तुम्हालाच होऊ शकतं. त्याच्यामुळं तुमचं या ठिकाणी करिअर खराब होऊ शकतं किंवा तुम्हाला या ठिकाणी भरती देता येऊ शकत नाही आहे. तर मी हे तुमच्या चांगल्यासाठीच सांगतोय आणि महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांसाठीच सांगतोय. असं नाही आहे की फक्त मुंबईवाले, सगळ्यांनी तयारी करताना फक्त सावकाश आणि चांगल्या पद्धतीने व्यवस्थित सांभाळून करायची. एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छुक आहे की जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारची इजा व्हायला नको. ठीक आहे, काही विद्यार्थ्यांना झालेलं आहे, त्यांना माहितीच असेल, ते व्हिडिओ पाहत असतील तर मी काय बोलतोय. ठीक आहे, तयारी करताना व्यवस्थित करा, सावकाशने करा आणि तुम्हाला पूर्णपणे वेळ भेटणारच आहे मुंबईवाल्यांना 3-4 महिने. त्याच्यामुळे व्यवस्थित तुम्हाला प्रॅक्टिस करायची. मुंबईचं जे काही ग्राउंड आहे ते मे महिन्यामध्ये होईल आणि त्याचं हॉल तिकीट तुम्हाला ग्राउंडचे 4-5 दिवस अगोदर येईल. जर समजा तुमचं ग्राउंड 5 तारखेला आहे तर 1 तारखेला तुमचं या ठिकाणी हॉल तिकीट येऊन जाईल. 1 तारखेला हॉल तिकीट येईल, 5 तारखेला ग्राउंडची सुरुवात होणार आहे आणि तशी ऑफिशियल अपडेट मी तुम्हाला नेहमी देत असतो. तर सांगण्याचा मुद्दा तुमच्या लक्षात आला असेल. आय होप व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल. अजून तुमच्याबद्दल महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मी नवीन जिल्ह्यांबद्दल माहिती अजून देणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. भरपूर आपले जिल्हे राहिलेले आहेत की एका जागेसाठी किती विद्यार्थी आले, काय आले, टोटल पुरुष किती आहे, महिला किती आहे, ते राहिलेल्या जिल्ह्यांची माहिती समोरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. व्हिडिओ महत्त्वाचा होता आणि महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांना आवडला असेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तर काही अडचण असेल कमेंटमध्ये विचारा. आपला मोबाईल नंबर देण्यात आलेला आहे, तिथं तुम्ही संपर्क करून तुमची अडचण मांडू शकतात. गणेश पवार सरांचा नंबर आहे. ठीक आहे, तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.